देऊ, एकटीच का बसलीस अशी? घरभर शोधत होते तुला. एकटी राहण्याची प्रॅक्टिस करत होते. आता लग्न झाल्यावर तुमच्यापासून लांब जाणार म्हणजे एकटीच राहणार ना. देऊ, आई म्हणत होते की रविवारी विक्रमला जेवायला बोलवायचं का? कशाला? आईला पण काही सुचत असतं. देऊ, तू विक्रमला नेहमी भेटतेस ना, म्हणून तुला त्याचं काही वाटत नाहीये. देऊ, पण आईच्या आणि माझ्या इमोशन्सना समजून घे ना. देऊ, मी तुझ्याशिवाय कधीच राहिले नाहीये. तू सासरी गेल्यानंतर आईला आणि मला तुझी खूप आठवण आहे. खूप मिस करू आम्ही तुला. त्याचबरोबर ह्या गोष्टीचं समाधान असेल की विक्रम सारखा चांगला साथीदार तुला मिळालाय, श्रीमंत सासर मिळालंय, प्रियदर्शनी वहिनींसारखी चांगली माणसं मिळाली आहेत. खूप कमी लोकांच्या नशिबात असतं असं भाग्य. पण एवढ्या सगळ्या गोष्टी जुळून येऊन सुद्धा तू अपसेट काय ते मला माहिती आहे. माझ्या आयुष्यात ते घडलंय त्याच्यामुळेच ना. राज आणि मी एकत्र येता येता एकमेकांपासून दुरावलो. याचंच तुला वाईट वाटतंय मला माहिती आहे. देव, मला पण असं वाटतं की हे सगळं एक वाईट स्वप्न असतं तर किती बरं झालं असतं. पण नाही, असं म्हणतात ना, नशिबाच्या पुढे कुणाचं काहीच चालत नाही. खरं आहे ते. हे असं काही घडलंच नसतं तर तू, मी, विक्रम आणि राज आपण किती आनंदात राहिलो असतो ना त्या दिवशी सारखं. देव, तू विक्रमला सांगितलंस ना वेळेत त्याला? अगं जरा हळू बोल ना. किती मोठ्याने बोलतेस तू. आई ऐकेल ना. सॉरी. आणि तू आईला सांगितलंस ना की आपण उशीर राहणार म्हणून? हो सांगितलंय. आणि ते चुप. बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं वाटेत दे. आता आवर लवकर आणि चल. अगं लिपस्टिक. हा राज पण ना नेहमी उशिरा येतो. राजचं नेहमीच झालंय, नेहमी उशिरा येतो तो. हा, खरं तर राजने तुझ्याशी असं वागायला नको होतं. म्हणजे एखाद्याशी किती परीक्षा बघायची ना, याला पण एक मर्यादा असते. तुझं काय मत आहे देवयानी? बाय द वे साक्षी, हा राज नेहमी असंच उशीर करतो का फक्त आजच झालाय? नेहमीच करतो रे. आमचं तसं नाही आहे मात्र. आम्ही जेव्हा देवयानीला भेटायचं असतं त्याच्या 10 मिनिटं आधी तिथे हजर असतो. खूप चांगली सवय, अशीच सवय पाहिजे. पण तुला याच्या पाठीमागची गोष्ट माहिती आहे का? जेवढं जास्त तुमचं एखाद्यावरती प्रेम असतं ना, तितकं जास्त आधी तुम्ही तिथे पोहोचत असता. आणि जितकं प्रेम राज तुझ्यावर करतो त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रेम आम्ही देवयानीवर करतो. आणि तुझं देवयानीवर असलेलं प्रेम असंच दिवसेंदिवस वाढत जावं असं मला मनापासून वाटतं. हॅलो
सॉरी सॉरी सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला थांबावं लागलं. आज काय आहे? आज पण उशीर केलास तू. साक्षी जरा त्याला बसू देत ना. तू ना राज. साक्षी, त्याचा काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून उशीर झाला. आणि आता आल्या आल्या सॉरी म्हणालाय ना. ओके, सॉरी. आता तू का सॉरी म्हणालीस? नाही, काय आहे, तिला अशी सवय आहे अधूनमधून सॉरी म्हणायची. राज, अगं, तू त्याला असं मारतच राहणार आहेस की त्याची ओळखही करून देणार आहेस? अरे हो, विसरलेच. राज, हा प्रिन्स विक्रमादित्य. हाय. आणि विक्रमादित्य हा माझ्या स्वप्नातला प्रिन्स राज. राज, तुला यायला उशीर झाला म्हणून मला काय काय ऐकायला लागलं माहितीये? सॉरी, पण त्या निमित्तानं का होईना कोणाच तरी ऐकून तर घेतलं. राज, बाय द वे, तू जॉब कुठे करतोस? मी कॉल सेंटरमध्ये. तसं जॉब सॅटिस्फॅक्शन आणि फार काही ग्रेट फ्युचर नाही आहे, पण तरी पेमेंट आणि बाकी फॅसिलिटीज चांगल्या आहेत. आणि घरी कोण कोण असतं तुझे? तो एकटा आहे. त्याचं जवळचं असं कोणीच नाही आहे. अरे नाही, असं का म्हणता तुम्ही? आपण सगळेच तर त्याच्या जवळचे आहोत. खरं तर ही आपली पहिली भेट आहे राज. पहिल्या भेटीत मी तुझ्याशी हे बोलणं कितपत बरोबर आहे आम्हाला माहित नाही, पण तरी सुद्धा आम्ही तुझ्याशी बोलतो. कशाबद्दल बोलायचं होतं? तुझ्याशी आता एवढ्या सगळ्या गप्पा मारल्यानंतर आमच्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे तू खूप टॅलेंटेड मुलगा आहेस आणि क्वालिफिकेशन सुद्धा तुझं खूप उत्तम आहे. तेव्हा आम्ही तुला आमच्याकडनं अशी ऑफर देतो की तुला कधीही असं वाटलं तर तू राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज जॉईन करू शकतोस. तुझ्या टॅलेंटला साजेशी पोस्ट निर्माण करणं ही जबाबदारी आमची. पण हे सगळं कुठल्याही प्रकारचं फेवर नाही. यू डिझर्व इट. थँक्स विक्रमादित्य. तुमच्या या ऑफरचा मी नक्कीच विचार करेन. आता आपल्याला निघायला हवं. आई वाट बघत असेल. नक्की. देऊ, ही तुझ्यासाठी रडण्याची नाही, खुश होण्याची वेळ आहे. आज मी राजचा विषय तुझ्याकडे काढला कारण आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो त्याला आपण कधीच नाही विसरू शकत. आणि फक्त तूच समजू शकते. राजला मी कधीच विसरू शकत नाही आणि विसरणार सुद्धा नाही, कारण त्याच्या आयुष्यात जे काही घडलं त्यात त्याचा काहीच दोष नाहीये. आज ना उद्या आम्ही एकत्र येऊ, नशिबात असेल तर. मला खात्री आहे. तुला काय वाटतं?
सोड ना. तुझ्या मनात आहे तेच घडावं असंच मला वाटतं. चल बाजूला दे दे म्हणून दे. काही गरज नाहीये. हात मोडलेले आहेत माझे. अगं असं काय बोलते श्रावणी? असं काय बोलतेस? खूप कमी बोलते मी. तुम्ही सगळ्यांनी काय ठरवलंय काय? तुम्हाला काय वाटलं जावई होणार आहे विक्रम तुमचा? लग्न करणार आहे देवयानीशी? मी हे सगळं नाही होऊन देणार. श्रावणी माझं प्रेम आहे त्याच्यावरती. कळत का नाही तुम्हाला? विक्रमचं देवयानीशी लग्न झालं ना तर नाही सोडणार मी देवयानीला. सांगून ठेवते. श्रावणी अगं असं काय करतेस? त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर. नाटक आहे सगळं माझ्या विक्रमला गुंडाळायचं. दुसरं काय? मी नाही सोडणार देवयानीला. नाही सोडणार मी तिला. आणि हो जर जमलं ना तर समजाव तिला. नाहीतर काय समजतेस काय तू स्वतःला? 4 दिवस आम्ही तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं, तू राजेश शेळकेंची सून होण्याचे स्वप्न बघायला लागले. त्याच्या आधी जरा सुद्धा तुला विचार का नाही करावा असं वाटला की राजेश शेळकेंची सून होण्याची आपली खरंच लायकी आहे का नाही? अगं तुझं लग्न होईल ना तेव्हा तुला सोन्याच्या बांगड्या करायच्या असं मी पूर्वीच ठरवलं होतं. पण आता तुझ्या लग्नाची तारीख कधी ठरेल ती ठरेल. पण या म्हातारीची घाई व्हायला नको ना म्हणून मी आधीच तयारीला लागले. ही बघ ही बांगडी झाली. माहिती साक्षी, बाबा मला नेहमी सांगायचे हा तळोबा आहे ना, तुला जे काही हवं असेल त्याच्याकडे माग, तो तुला सगळं काही देणार. सगळं संपलंय आता. या परिस्थितीतून मला कोणीच बाहेर काढू शकणार नाही, तू सुद्धा नाही. लहानपणापासूनची सवय किंवा तुझ्यावर असलेला विश्वास म्हणून प्रत्येक गोष्ट तुझ्याबरोबर शेअर करते. सगळं संपलंय आता. सगळं संपलंय. राजेश शिर्केंची सून रडतीये. सो सॅड. विश्वास नाही बसत. काय झालं? एनी प्रॉब्लेम? तू गप्प आहेस याचा अर्थ माझं बोलणं खरं तर नाही ना झालं? तरी तुला प्रत्येक वेळी मी विक्रमादित्यबाबत सावध केलं होतं. तुम्ही दोघेही प्रॉपर्टी पाहायला गेला होतात ना? तिकडे एक रात्र गेस्ट हाऊसवर राहिल्यावर त्यांनी तुला टाटा बाय बाय तर नाही ना केलं? माझं बोलणं तुला आता खोटं वाटत असेल तर खरं काय ते सांग ना. हे बघ, विक्रमला मी खूप जवळून ओळखते. त्यामुळे तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास तरी जे काय खरं आहे ते आज ना उद्या समोर येणारच आहे. काही लोक दुसऱ्यांना मूर्खात काढून आपणच शहाणे आहोत अशाच भ्रमात राहतात. आता तुझंच बघ ना, त्या दिवशी विक्रम आपल्या घरी आला होता. तुझ्या आईने त्याला ओवाळलं. म्हणजे याचा अर्थ तो आपल्या घरचा जावई झाला असा होत नाही ना? खरं तर तुझ्या कपाळावर कायमचा कलंक लावून घेण्यासाठी त्यांनी आपल्या कपाळावर टिळा लावून घेतला होता. या जगात विक्रमला जवळून ओळखणारी खूप कमी माणसं आहेत. त्यात तू नाही आहेस, पण मी आहे.
एनिवेज, ऑल द बेस्ट. असं तर नाही ना की श्रावणीला सगळं माहिती आहे? मॉम मॉम मॉम, अगं गुड न्यूज आहे. काय गुड न्यूज आहे? तुला देवयानीचं वागणं लक्षात आलंय की नाही आय डोंट नो, पण ती जेव्हापासून विक्रमादित्यबरोबर बाहेर जाऊन आली आहे ना, तेव्हापासूनचा तिचा चेहरा आठव. धड हसत नाही, बोलत नाही, काहीतरी बिनसलंय. ज्या मुलीचं विक्रमादित्याशी लग्न ठरेल ती फक्त वेडी व्हायची बाकी राहील, आणि हे येडं धड हसायलाही तयार नाहीये. तुला नक्की काय म्हणायचंय? अगं आपल्या घराजवळचा तलाव आहे ना, तिकडे तिला मी रडताना पाहिलं. मला खात्री आहे विक्रम तिच्याशी असाच वागला असणार जसा इतर मुलींबरोबर वागतो. श्रावणी, तुला काही लाज शरम आहे की नाही? खबरदार तिच्याबद्दल असं बोलशील तर. सदान कदा आईसारखा वाईट विचार करायला हवा असं नाही की. कधीतरी जरा चांगला विचार करायचा प्रयत्न कर. हो असं काय? मी चांगला विचार केला काय, वाईट विचार केला काय? जे व्हायचं तेच होणार आहे. हे बघ, तिच्या नशिबात जे काय आहे ना ते भोगायला समर्थ आहे ती. फक्त तुम्ही दोघी मिळून तिचं नशीब बदलायचा प्रयत्न करू नका, एवढंच सांगायचं होतं मला. राहू, मला सुद्धा मनापासून वाटतं की तुझं बोलणं खरं व्हावं, पण विचार केल्यावर असं लक्षात येतं विक्रमादित्य तुझा व्हावा ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. का 4? अरे बापरे, यांना पत्र पाठवून चालणारच नाही, स्वतःच जावं लागेल. चिंचा साक्षी, काय करतेस तू? भाजी चिरते. काही काम होतं तुझं? हो, हे बघ, ही मी आपल्याकडच्या माणसांची लिस्ट काढली आहे ज्यांना लग्नाला बोलवायचं आहे आपल्याला. ती जरा चेक कर ना, कुणीतरी राहू नको जायला. काका तू पण ना आईसारखीच घाई करतोय. अजून लग्नाची तारीख सुद्धा ठरलेली नाहीये आणि नातेवाईकांची लिस्ट काय काढत बसलास? साक्षी, ही जी लहान मोठी कामं असतात ना ती आत्ता वेळ असतो तेव्हाच उरकून घ्यायची असतात. एकदा का लगीन काही सुरू झाली ना किंवा विचार करायला सुद्धा वेळ राहत नाही. आणि लग्नाची तारीख म्हणशील ना तर ती काय जवळचीच असणार आहे. कशावरून? मी आणि वहिनी जाणार आहोत ना राजेश शिर्केंकडे लग्नाची तारीख ठरवायला. पण तू आणि आई राजेश शिर्केंकडे का जाताय? नाही म्हणजे तारीख ठरल्यानंतर ते सुद्धा कळवू शकतात ना. साक्षी, हेच तुझं चुकतं. काय ना, अशा वेळी खूप जपून वागावं आणि बोलावं लागतं. नवीन नातं जोडताना केलेली एखादी छोटीशी चूक सुद्धा आयुष्यभरासाठी महागात पडू शकते. आणि त्यांच्याकडून कोणी आलं नाही ना, म्हणून मी आणि वहिनी जाणार. आम्हाला जावंच लागणार. एकतर ते आहेत खूप श्रीमंत आणि त्याच्यात त्यांची बाजू आहे मुलाकडची. आणि उद्या आपल्याच मुलीला त्यांच्या घरी जाऊन राहायचंय ना, म्हणून मग अशा वेळी प्रत्येक मुलीचे आईबाप हे जरा जास्तच सावध असतात. नाही काका, तू आणि आईने तिथे जायचं नाही. देऊ असं का बोलतेस ग? काय फरक पडणार आहे आम्ही तिकडे गेलो म्हणून? काका, विक्रम लग्नाला तयार झालाय, पण काय झालं देऊ, बोल ना. पण साईमानचा स्वभाव आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे ना. आधी सुद्धा त्यांनी मला विक्रम पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. आता सुद्धा त्यांच्या मनात काय आहे आपल्याला माहित नाही ना. म्हणूनच तोपर्यंत त्यांच्याकडनं काही निरोप येत नाही
तोपर्यंत तुम्ही दोघांनीही तिकडे जायचं नाही. देऊ प्लीज प्लीज हे आईलाही समजावून सांग.